ओके सो पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आपण लास्ट लेक्चरला इंट्रोडक्शन्स घेतलेलं होतं. इंट्रोडक्शन्स मध्ये आपण बेसिक प्री रिक्विसाईट नॉलेज आपण डिस्कस केलेलं होतं आणि बेसिक प्री रिक्विसाईट नॉलेजमध्ये आपण चेकआउट केलेलं होतं सेमी कंडक्टर. ओके सो सेमी कंडक्टरबद्दल इन्फॉर्मेशन्स असणे ही खूप खूप इम्पॉर्टंट थिंग आहे. ओके आणि मग सेमी कंडक्टरपासूनच आपल्याला दोन टाईप चे सेमी कंडक्टिंग मटेरियल्स अवेलेबल्स होतात आणि मेजॉरिटी चार्ज कॅरी हा एक मेन कॉन्सेप्ट इथे येतो. ओके सो मेजॉरिटी चार्ज कॅरी इलेक्ट्रॉन्स इन द एन टाईप आणि पी टाईपमध्ये होल्स. तर होल्स हे आपण प्लस साईनने इंडिकेट केलं जातं. ओके आणि त्यासोबतच एक प्रोसेस दॅट इज नथिंग बट इट्स अ डोपिंग प्रोसेस. तर डोपिंग प्रोसेससुद्धा आपल्याला तिथे लक्षात ठेवावी लागणार आहे. सो एक बेसिक लेक्चर जे आपण फर्स्ट इंट्रोडक्शन लेक्चर घेतलं होतं ते सेमी कंडक्टरवर घेतलं होतं आणि या सेमी कंडक्टरचे जर ॲप्लिकेशन्स जर बघितले तर ॲप्लिकेशन्स मध्ये आपण चेकआउट केलं होतं की पी एन जंक्शन डायोड. ओके सो पी एन जंक्शन डायोड, त्यानंतर ट्रान्झिस्टर. ओके आणि त्याचाच एक आता नेक्स्ट व्हर्जन जो आपण इथे स्टडी करणार आहोत दॅट इज नथिंग बट इट्स अ थायरिस्टर. ओके सो थायरिस्टर हा आपला पॉवर इलेक्ट्रॉनिकचा खूप मेन असा हा स्विचिंग डिव्हाइसेस आहे आणि त्याच्या रिगार्डिंग आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. ओके सो आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स इथे आपल्याला स्टडी करायचं असतं. पण बेसिकली फर्स्ट जो आपला सिलेबस जर आपण चेकआउट केला तर त्या सिलेबसमध्ये आपल्याला बघायला मिळतो थायरिस्टर फॅमिली डिव्हाइसेस. बट व्हॉट डू मीन बाय थायरिस्टर? तर थायरिस्टर ही एक फॅमिली आहे. सो थायरिस्टर इज द फॅमिली. मग या फॅमिलीचा आपण एक ट्री मॅप इथे काढूया म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. या थायरिस्टर फॅमिलीमध्ये ट्रिगरिंग डिव्हाइसेस, ओके, पॉवर कंट्रोल थायरिस्टर, and power control thyristor is classified as a unidirectional and bidirectional. युनिडायरेक्शनल, ओके शॉर्टमध्ये लिहितो आहे, आणि बायडायरेक्शनल. सो युनिडायरेक्शनल अँड बायडायरेक्शनल. ओके अशा प्रकारचे आपल्याला दोन टाईप इथे चेकआउट करायचे. तर त्यापैकी हा युनिडायरेक्शनलमध्ये जर आपण चेकआउट जर केलं तर आपल्याला लक्षात येईल की फर्स्ट जो मेन इथे फॅमिली मेंबर येतो तो एस सी आर येतो. सेकंडली एल एस सी आर, लाईट ॲक्टिवेटेड हा एस सी आर असतो. म्हणजे आपण लाईट तिथे रेडिएशनचं यूज करून ओके आणि त्यानंतर एस सी एस, त्यानंतर एल एस सी एस लाईट ॲक्टिवेटेड, अँड फायनली एस यू एस. ओके तर यांचे आपण हे सगळं काही चेकआउट करणार आहोत तसे वन बाय वन. ओके सो याच्यामध्ये फर्स्ट येणार आहे ट्रायक, त्यानंतर एस बी सी बायडायरेक्शनलमध्ये, एस बी सी नाही एस बी एस. थर्ड मेंबर्स येणार आहे डायॅक. ओके आणि ट्रिगरिंग डिव्हायसेस, ट्रिगरिंग म्हणजेच आपल्याला थायरिस्टरला ऑन करावं लागतं, त्याच्यामुळे त्याचेसुद्धा डिव्हायसेस इथे येणार आहे ट्रिगरिंग डिव्हायसेस. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला जो येतो तो यू जी टी,
त्यानंतर डायकसुद्धा ट्रिगरिंगमध्ये आपण यूज करू शकतो. त्यानंतर SPS सुद्धा आपण ट्रिगरिंगसाठीच तिथे यूज करतो. आणि SUS हे सुद्धा आपण हा डिव्हाइसेस ट्रिगरिंग मेथडसाठी यूज करू शकतो. तर अशा प्रकारे ही जी तुम्हाला इथे ट्री डायग्राम्स आपण ड्रॉ केलेली दिसतं, तर या ट्री डायग्राम्समध्ये अशा प्रकारे हा जो पॉवर कंट्रोलिंग जो आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच काय की आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवरला कंट्रोल करण्यासाठी या थायरिस्टर डिव्हाइसेसचा यूज करायचा आहे. ओके, बट हा थायरिस्टर एकदा ऑन होतो आणि तो ऑफ होत नाही. त्याच्यामुळे त्याला ट्रिगरिंग करण्यासाठी, म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा ऑन करण्यासाठी आणि पाहिजे तेव्हा त्याला ऑफ करण्यासाठी आपल्याला ट्रिगरिंग डिव्हाइसेस यूज करावे लागतात. तर या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण थायरिस्टरचा यूज खूप चांगल्या प्रकारे इथे करू शकतो. ओके, सो युनिडायरेक्शनल, बाय डायरेक्शनल. ओके, जस्ट अ मिनिट. सो अशा प्रकारे हे फॅमिली मेंबर्स आहे, हे ट्री डायग्राम्स आहे. बट व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ थायरिस्टर? So it is a power semiconducting switch device, and generally thyristor ला 4 layers असतात and 3 junctions असतात. Okay, so thyristor is a family of power semiconducting switches. It is असं म्हणूया आपण, it is जर definition जर विचारली तर it is the family of power semiconductor switching devices, power semiconductor switching devices. Okay, and it's generally it has 4 layers, 4 layers असतात, P type, N type, P type, N type, and it has 3 junctions. आणि मग ते कोणते कोणते तर इथे चेकआउट करू शकता तुम्ही. जर सपोज इथे आपण अशा प्रकारे इथे डायग्राम्स जर काढले, लक्षात येईल. ओके, P type, N type, P type, N type. Okay, so here it is P type, N type semiconducting material, again P type semiconductor material, again N type semiconducting materials, and it is a 3 terminals, namely as the gate terminals, anode terminals, cathode terminals, and so on. Okay. So junctions बद्दल जर सांगायचं झालं, so this is the junction number first, this is the junction number 2, and this is the junction number 3, junction between P type and N type semiconductor. And what is the layer? P and PN. Okay, so 4 layer and 3 junctions power switching devices is called as thyristor semiconducting device. Okay, मग इथे आपण SCR का म्हणतो त्याला, तर SCR चा फुल फॉर्म हा येतोय सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. So basically we called it as a SCR. Okay, आणि सिम्बॉल्स जर आपण काढायचं ठरवलं तर कसं येईल, जर वर्टिकली जर आपण सिम्बॉल्स काढलं तर अशा प्रकारे वर्टिकली जर आपण तिथे सिम्बॉल काढला तर आपल्याला अशा प्रकारे इथे वर्टिकली सिम्बॉल्स काढलात तर हा ॲनोड, कॅथोड आणि हा गेट टर्मिनल इथे येतो. ओके, सो हा SCRचा असा प्रकारे वर्टिकल सिम्बॉल्स आपल्याला इथे बघायला मिळतो. ओके, आणि कन्स्ट्रक्शन जर म्हटलं तर आताच आपण जे काढलं होतं त्याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणणार, P टाईप, N टाईप, P टाईप अँड N टाईप. ओके, सो
गेट टर्मिनल्स हा कॅथोड टर्मिनल साईडला आपण नेहमी देत असतो. कॅथोड हा केने आपण इंडिकेट करतो, हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. आणि अशा प्रकारे ॲनोड टू कॅथोड अँड दिस इज द गेट. ओके, सो इट्स अ constructions and this is the symbol. Okay, so या फिगरमध्ये आपल्याला जे कन्स्ट्रक्शन जर सपोज आपल्याला एक्सप्लेन करायला सांगितलं तर कन्स्ट्रक्शन्समध्ये आपल्याला हे सगळं एक्सप्लेन करता येईल की 4 लेयर्स आहेत, पी टाईप, एन टाईप. जस्ट अ मिनिट. हॅलो. हो हो, शिंदे सर. हो हो, मी ना सध्या लेक्चरमध्ये, तुम्ही थोड्या वेळानं कॉल करता का? मी 8:15 नंतर. ओके, सो सॉरी फॉर डिस्टर्बन्स. सो कन्स्ट्रक्शन समजलेलं असेल. कन्स्ट्रक्शन्समध्ये अजून डिटेल्समध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर कशा प्रकारे सांगता येईल, तर लेट्स चेक आउट. याच्यामध्ये डोपिंग हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा येणार आहे. पी टाईप लेयर, एन टाईप सेकंड लेयर, पुन्हा पी टाईप थर्ड लेयर आणि पुन्हा एन टाईप सेकंड लेयर. ओके, सो दिस इज द एनोड, this is the gate and this is the cathode. Okay, this is the anode. Okay, so हा जो फर्स्ट तुम्हाला पी टाईप दिसतोय, दिस इज हायली डोप, हायली डोप. आणि लास्ट लेक्चरला आपण इंट्रोडक्शन्समध्ये बघितलं असतं की ज्याचं डोपिंग जास्त आहे त्याचं कंडक्शन्स काय असणार आहे, जास्त. तसंच इथे एन टाईप जो कॅथोड साईडला जो कनेक्टेड आहे तो सुद्धा हायली डोपिंग केलेली असतं, हायली डोप तिथे असतो. आणि इन बिटवीनमध्ये आपल्याला जो एन टाईप आणि पी टाईप इथे बघतोय, सो इट्स अ लाईटली डोप अँड दिस पी टाईप इज द मॉडरेटली डोप. म्हणजेच काय, तर हायली आणि लाईटलीच्या इन बिटवीनमध्ये याचं पर्सेंटेज असतं मॉडरेटली डोप. ओके, सो जिथे डोपिंग जास्त तिथे कंडक्टिव्हिटी जास्त, हे आपल्याला इथे सांगता येईल. तर इथे आपण असं पण देऊ शकतो की इट्स अ हायली कंडक्टिंग अँड इट इज द हायली कंडक्टिंग. ओके, मग जर सपोज एक आपण एक्झाम्पल इथे घेऊया की कशा प्रकारे हा कोणत्या ऑपरेशन्स मोडमध्ये इथे ऑपरेट होणार आहे आणि कशा प्रकारे आपल्याला इथे कनेक्शन्स इथे बघायला मिळते. तर पुन्हा थायरिस्टर, 3 layers, okay, anode terminals, this is the anode, this is the gate and this is the cathode. Okay, आता गेटला आपण थोडं बाजूला ठेवूया, गेट टर्मिनल्सला. बट आपण बेसिकली पी एन जंक्शन डायोडला आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की ॲनोडला जर आपण पॉझिटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट केली विथ रिस्पेक्ट टू कॅथोड निगेटिव्ह, अशा या केसमध्ये या जंक्शनबद्दल आपल्याला जर थोडं कमेंट करता आली तर काय सांगता येईल की हा जो फर्स्ट जंक्शन तुम्हाला दिसतोय जो की पी आणि एन मध्ये आहे, तर पीला पॉझिटिव्ह टर्मिनल्स कनेक्ट केल्यामुळे हा जंक्शन J1 जो असतो तो फॉरवर्ड बायस म्हणून काम करतो. ओके, सेम थिंग्स इथे हा जंक्शन जो J3 दिसतोय, सो J3 जंक्शन्स हा इथे एनला निगेटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट केल्यामुळे हा सुद्धा जंक्शन फॉरवर्ड बायस म्हणून काम करतो. आता फॉरवर्ड बायस म्हणून काम करतो म्हणजेच काय, तर फॉरवर्ड बायसमध्ये खूप थीन अशी डिप्लेक्शन लेअर तिथे तयार होतं. ओके, आणि मेन काम कोण करतं, तर हा J2 म्हणजे जो इन बिटवीन जंक्शन आहे, हा J2 जंक्शन जर तुम्ही चेकआउट केलात तर हा J2 जंक्शन्स इथे झालेला असतो रिव्हर्स बायस. आता फॉरवर्ड बायस म्हणजेच काय की इथून पी टाईप म्हणून जे मेजॉरिटी चार्ज कॅरी आहे ते इझिली सेकंड लेअरमध्ये जम्प करतील.
अशा प्रकारे. ओके. किंवा या थर्ड लेअरपासून इझिली एन टाईपमध्ये आपल्याला जम्प करता येईल. ओके. बट इथे हा जो J2 जो तुम्हाला दिसतोय J2 जंक्शन, तो रिव्हर्स बायस आहे. तो रिव्हर्स बायस असल्यामुळे इथे खूप मोठा डिप्लेक्शन लेयर तयार झालेला आहे आणि हा डिप्लेक्शन लेयर्स आपल्याला तिथे कॅन्सल आउट करता येत नाही. म्हणजेच हा जो दिसतोय ना, हा असा रेड कलरने आपण दाखवूया, कारण की त्याला क्रॉस करता येत नाही आहे. रिव्हर्स बायस आहे. कोणत्याही चार्जला तो क्रॉस होऊ देत नाही आहे अशा प्रकारे. सो J2 इज बिकम्स टू बी अ रिव्हर्स बायस. मग या रिव्हर्स बायसला फॉरवर्ड बायस करण्यासाठी मग आपण इथे गेटचा यूज करू शकतो किंवा ॲनोड टू कॅथोड फॉरवर्ड व्होल्टेज वाढवू शकतो आणि त्याच्यानंतर मग हा जो जंक्शन J2 आहे, जो की रिव्हर्स बायस आहे, तो ब्रेकडाऊन होतो आणि ज्या व्होल्टेजला तो ब्रेकडाऊन होतो त्या व्होल्टेजला आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज अशा प्रकारे तिथे इंडिकेट करू शकतो. ओके. सो इथे एक लक्षात घ्यायचं आहे की इथे आपण एक सप्लाय कनेक्ट केलेला आहे पॉझिटिव्ह पोलॅरिटी टू विथ रिस्पेक्ट टू. सो दिस कंडिशन्स इज हॅपन. सेम थिंग्स पुन्हा आपण इथे ड्रॉइंग करून घेऊया. जर रिव्हर्स पोलॅरिटी जर आपण अप्लाय केली तर काय होणार? पी टाईप, एन टाईप, पी टाईप, एन टाईप. ओके. दिस इज द कॅथोड, this is the anode, this is the gate terminals. Okay. P type, N type, P type, N type. मग आता इथे रिव्हर्स पोलॅरिटी म्हणजेच काय की ॲनोडला आपण निगेटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट केलेली आहे विथ रिस्पेक्ट टू कॅथोड ॲज अ पॉझिटिव्ह. आणि अशा केसमध्ये काय होतं की ॲनोडला जर निगेटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट केलेली आहे तर जंक्शन्स J1 हा तुमचा रिव्हर्स बायस जंक्शन झालेला असतो. ओके. तसंच कॅथोडला जर का तुम्ही पॉझिटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट केली तर जंक्शन J3 हा सुद्धा काय होणार? रिव्हर्स बायस तिथे झालेला असणार आहे. पण या केसमध्ये काय होतं की हा जो जंक्शन J2 जो असतो, हा जंक्शन J2 इथे फॉरवर्ड बायस असतो. ओके. जंक्शन J2 इज बिकम्स टू बी अ फॉरवर्ड बायस. तर इथे आपल्याला लक्षात येईल की हा जो जंक्शन इथे दिसतोय, दिस इज द रिव्हर्स बायस. हा J3 जंक्शन सुद्धा रिव्हर्स बायस. ओनली J2 इज फॉरवर्ड बायस. म्हणजेच काय होणार की पहिल्या जंक्शन म्हणूनच इलेक्ट्रॉन्सला मेजॉरिटी चार्ज कॅरियरना जम्प करता येणार नाही सेकंड लेअरमध्ये, किंवा थर्ड लेअर म्हणून फोर्थ लेअरमध्ये जम्प करता येणार नाही. त्याच्यामुळे इथे जी पॉसिबिलिटी आहे ती पॉसिबिलिटी करंट फ्लो होण्याची खूप खूप कमी आहे. ओके. आता या दोन्ही केसमध्ये जर आपण बघितलं तर इथे इलेक्ट्रॉन जम्प करू शकत नाही, म्हणजेच याला आपण डायरेक्टली ऑफ कंडिशन म्हणणार. मग या फर्स्ट केसला आपण ऑन म्हणू शकतो का? तर ॲक्च्युली इथे सुद्धा आपण याला ऑन म्हणू शकत नाही. का बरं? कारण की इथे सुद्धा J2 हा रिव्हर्स बायस जंक्शन आहे. बट खूप स्मॉल अमाऊंट ऑफ करंट या रेड कलर घेऊया, रेड कलर नाही घेऊया. ओके. ठीक आहे. खूप स्मॉल अमाऊंट ऑफ करंट, ज्याला आपण लिकेज करंट असं म्हणतो, तर तो स्मॉल अमाऊंट ऑफ करंट आपण इथे याने दाखवूया. तर स्मॉल अमाऊंट ऑफ करंट, स्मॉल खूपच छोटा. जसं की एक एक्झाम्पल तुम्हाला देतो की जर का सपोज आपण 1 महिना गावाला गेलेलो आहे तरीसुद्धा आपल्याला महिन्याचं बिल येतं. ओके. मग तुम्ही म्हणणार की सर ते मीटरचं असतं, मीटरचं फिक्स रेट जो असतो त्याचं. तर नाही, तर मीटरचं फिक्स रेट पण असतो आणि काही युनिट पण तुम्हाला तिथे बघायला मिळतात. तर 1-2 युनिट जे पडलेले असतात, तर 1-2 युनिट हे कुठून आलेले आहेत? तर तिथे हा लिकेज करंट तिथे इंडिकेट केलेला असतो. सो दिस ॲरो इज इंडिकेटिंग इट्स अ लिकेज करंट. सो स्मॉल अमाऊंट ऑफ लिकेज करंट इथून फ्लो होतो. ओके. ओके. अशा प्रकारे इंडिकेट केला. तर हा J2 जंक्शन रिव्हर्स बायस असताना सुद्धा स्मॉल अमाऊंट ऑफ लिकेज करंट इथून फ्लो होत राहतो. ओके. बट आपल्याला याला ऑन झालेला नाही आहे थायरिस्टर अजूनही करंट हा फ्लो होत नाही आहे. मग अशा केसमध्ये आपण काय करू शकतो? तर अशा केसमध्ये आपण त्याचा व्होल्टेज वाढवू शकतो. मग इथे आपण पुन्हा मोर अँड मोर पॉझिटिव्ह व्होल्टेज ॲड करतो, मोर अँड मोर पॉझिटिव्ह व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू मोर अँड मोर निगेटिव्ह व्होल्टेज. तर इथे एक अशी वेळ येतं की हा J2 जंक्शन्स ब्रेकडाऊन होतो
आणि J2 जंक्शन्स ब्रेकडाऊन झाल्यानंतर तिथून करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो. ओके, सो पुन्हा एकदा आपण 4 लेयर्स ड्रॉ करूया. दिस इज द पी टाईप, एन टाईप, पी टाईप अँड एन टाईप. मग या केसमध्ये आपण गेटला कोणताही सोर्स कनेक्ट केलेला नाही आहे, बट आपण काय केलेलं आहे, ॲनोडला मोर अँड पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय करत राहिलो. व्होल्टेज आपण इन्क्रीज करत राहिलो विथ रिस्पेक्ट टू कॅथोड, मोर अँड मोर निगेटिव्ह व्होल्टेज. सो दॅट्स वाय द जंक्शन J2 is breakdown and current it start flowing through the J2 junction. So J2 is becomes to be a forward bias. तर याला फॉरवर्ड बायस झालेलं असं म्हणू शकतो, किंवा आपण याला म्हणतो ब्रेकडाऊन. वी कॉल इट ॲज द ब्रेकडाऊन. सो हे ब्रेकडाऊन व्होल्टेज किती असतं? सो हे ब्रेकडाऊन व्होल्टेज 0.7 व्होल्ट असतं. सो 0.1 पासून 0.6 व्होल्टपर्यंत आपण जर तिथे व्होल्टेज जर अप्लाय केलं तर कोणत्याही प्रकारचा करंट थायरिस्टर ऑन होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा करंट तिथून फ्लो होत नाही. बट जेव्हा 0.7 व्होल्ट हा अप्लाय केला जातो किंवा 0.8 व्होल्ट जेव्हा आपण अप्लाय केला जातो, मोर अँड मोर पॉझिटिव्ह व्होल्टेज जेव्हा आपण इथे अप्लाय करत राहतो, तर त्या केसमध्ये हा J2 जंक्शन्स हा फॉरवर्ड बायस होतो आणि या व्होल्टेजलाच आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हणतो. ओके, आणि इथून करंट फ्लो व्हायला सुरुवात होऊन जातं. तर अशा प्रकारे इथे हा जो फर्स्ट आपल्याला इथे डायग्राम्स आपण इथे चेकआउट केली, दिस डायग्राम्स याला आपण म्हणतो फॉरवर्ड ब्लॉकिंग. याला फॉरवर्ड ब्लॉकिंग असं का म्हणतात? कारण की आपण ॲनोडला पॉझिटिव्ह, कॅथोडला निगेटिव्ह अप्लाय केल्यानंतर सुद्धा SCR ऑन होत नाही, बट स्मॉल अमाऊंट ऑफ लिकेज करंट त्याच्यामधून फ्लो होत राहतो. ओके, सो दॅट इज नथिंग बट फॉरवर्ड ब्लॉकिंग. करंट तर मिळत नाही, पण तो ब्लॉक होत राहतो. बट जेव्हा आपण इथे एक मोर अँड मोर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू हा जो असतो ना VBO, ब्रेकडाऊन व्होल्टेज. सो फॉरवर्ड ब्रेकडाऊन ऑपरेटिंग व्होल्टेज जेव्हा इथे अप्लाय करतो 0.7 व्होल्टपेक्षा जास्त, तर तेव्हा तो ऑन होतो. तर या कंडिशनला, या ग्रीन कलरला मोडला, केसला आपण म्हणूया कंडक्शन मोड. तो कंडक्शन व्हायला सुरुवात होतो. ओके, आणि खूप हाय अमाऊंट ऑफ करंट या कंडक्शन मोड म्हणून फ्लो व्हायला सुरुवात होतो. अशा प्रकारे मग आपण ही जी थर्ड डायग्राम्स इथे काढलेली होती, या थर्ड डायग्राम्समध्ये आपल्याला काय बघायला मिळतं आहे? सो या थर्ड डायग्राम्समध्ये आपल्याला J1 जंक्शन पण रिव्हर्स बायस आहे, J3 जंक्शन पण रिव्हर्स बायस आहे. त्याच्यामुळे इथून कोणत्याही प्रकारचा ऑन स्टेट होण्याची शक्यता जवळपास नाहीच आहे. बट स्मॉल अमाऊंट ऑफ एक लिकेज करंट इथून फ्लो होत राहतो. ओके, स्मॉल अमाऊंट ऑफ लिकेज करंट हा फ्लोज होत राहतो. ओके, आणि याला आपण म्हणतो रिव्हर्स ब्लॉकिंग व्होल्टेज. आता याला रिव्हर्स ब्लॉकिंग का म्हटलेलं असावं? कारण की इथे ॲनोडला आपण निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोडला पॉझिटिव्ह सप्लाय पोलॅरिटी कनेक्ट केलेली आहे. ओके, त्यामुळे आपण याला म्हणतोय रिव्हर्स ब्लॉकिंग कंडिशन. तर हा रिव्हर्स ब्लॉकिंग, फॉरवर्ड ब्लॉकिंग आणि कंडक्शन्स, तर या तिन्ही कंडिशन्स आपल्याला इन द फॉर्म ऑफ करंट आणि इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज जर इंडिकेट करायला सांगितलं, तर त्याच कॅरेक्टरिस्टिक्सला आपण म्हणतोय VI कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो इथे आता आपण बघूया VI कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, अशा प्रकारे मग इथे स्मॉल अमाऊंट ऑफ अशा प्रकारे हा ब्लॉकिंग 0.7 व्होल्ट हा अशा प्रकारे इथे राहतो, हा चालू राहतो. आपण व्होल्टेज वाढवतो आहे, अशा प्रकारे करंट फ्लो होतच नाही आहे. परंतु एक असा एक इथे व्होल्टेज येतो, ज्या व्होल्टेजला आपण ब्रेकडाऊन फॉरवर्ड व्होल्टेज म्हणतो. ओके, तर या व्होल्टेजला काय होतं की अशा प्रकारे हा डायरेक्टली इथून कंडक्शन व्हायला सुरुवात होतो. ओके, आणि हा जो स्टेट आहे हा मधला, तर आपण डॉटेडने याच्यासाठी दाखवतो कारण की हा खूप फास्टली स्विच करतो. इथून इथे खूप फास्टली स्विच करतो. तर या कॅरेक्टरिस्टिक्सला आपण म्हणतोय फॉरवर्ड ब्लॉकिंग. तर हा जो पोर्शन तुम्हाला इथे दिसतोय,
VBO wala. So VBO is the voltage where the J2 junction is breakdown and current is start flowing through the SCR आणि तो अशा प्रकारे इथे या लाईनने इंडिकेट केलेला आहे. ओके, अशा प्रकारे सेम थिंग्स रिव्हर्सला अशा प्रकारे एक रिव्हर्स व्होल्टेज राहतोच, कंटिन्युअसली चालू राहतो अशा प्रकारे. ओके, आणि जर रिव्हर्स व्होल्टेज पण तुम्ही जर खूप मोठ्या प्रमाणात जर अप्लाय करत राहिलेत, खूप मोठ्या प्रमाणात जर अप्लाय करत राहिले तर तो सुद्धा काय होतो, ब्रेकडाऊन होतो. ओके, सो याला आपण म्हणतो VBR, रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. VBR इज हियर. सो दिस इज द VBR, दिस इज द VBO. ओके, आणि ऑब्वियसली सगळ्यांना माहीत असणार आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स आपण नेहमी ड्रॉ करत असतो. सो करंट विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज अशा प्रकारे हा ग्राफ असतो. So this is the current flowing through the SCR and this is the voltage across the SCR. This is the positive voltage means forward voltage ज्याला आपण म्हणू शकतो and this is the negative voltage ज्याला आपण म्हणू शकतो. आणि इथे हा जो करंट असणार ही करंट असणार निगेटिव्ह करंट इंडिकेट केलं असतं. तर ही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला तिथे इंडिकेट करायची असतं. त्यासोबतच इथे आपल्याला अशा प्रकारे सुद्धा एक डॉटेड सेक्शन इंडिकेट केलेला जातो. ओके, म्हणजेच काय तर गेटचा इथे रोल येणार आहे. तर त्यासाठी तर हा गेटचा रोल तर आपण चेकआउट करणारच आहोत नंतर. बट त्या अगोदर इथे बघा की हा जो सगळ्यात छोटावाला करंट दाखवला आहे, सो याला आपण लॅचिंग करंट अँड होल्डिंग करंट. ओके, लॅचिंग करंट अँड होल्डिंग करंट असे दोन वर्ड्स इथे आपण यूज करतो. आता लॅचिंग करंट आणि होल्डिंग करंट्स काय असतात तर याच्यामध्ये आपला एक बॉटमला होल्डिंग करंट असतो, एक लक्षात घ्यायचं. आणि लॅचिंग करंट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द होल्डिंग करंट. ओके, सो व्हॉट डू मीन बाय लॅचिंग करंट अँड व्हॉट डू मीन बाय होल्डिंग करंट. तर एकदा का हा SCR ऑन झाला तर हा ऑफ होत नाही. तुम्ही हा व्होल्टेज 0 जरी केला तरीसुद्धा तो ऑफ होत नाही. ओके, मग तुम्ही ना सर हा ऑफ होत नाही म्हणजेच काय होतं आहे तर तो त्याचा स्मॉल अमाऊंट ऑफ करंट त्याच्यामधून फ्लो होतच राहतो. म्हणजेच काय तर तो स्मॉल अमाऊंट ऑफ करंटच म्हणजे होल्ड असतो, होल्डिंग करंट. होल्डिंग करंट म्हणजेच काय SCRला ऑफ न होऊ देण्यासाठी जो स्मॉल अमाऊंट ऑफ करंट आपल्या SCR म्हणून फ्लो होतो त्या मिनिमम करंटलाच आपण होल्डिंग करंट असं म्हणतो. आणि लॅचिंग करंट काय होता, सो लॅचिंग करंट म्हणजेच हा एक असा करंट असतो की कमीत कमी तेवढा करंट त्याला ऑन होण्यासाठी लागतो. म्हणजे इथे दोन केस लक्षात घ्या. सो ऑन होण्यासाठी लागलेला कमीत कमी करंट आणि ऑफ होऊ नये म्हणून कमीत कमी जो करंट फ्लो होत राहतो, असे हे दोन वर्ड्स लक्षात ठेवा की ऑन होण्यासाठी जो मिनिमम कमीत कमी करंट लागतो तो करंट असतो लॅचिंग करंट. आणि ऑफ होऊ नये, SCR ऑफ होतच नाही पण SCR ऑफ होऊ नये याच्यासाठी कारणीभूत कोण आहे तर तो होल्डिंग करंट असतो. आणि आपण असं म्हणू शकतो की हा होल्डिंग करंट SCRला ऑन स्टेटमध्ये होल्ड करून ठेवतो आणि लॅचिंग करंट हा SCRला मिनिमम करंट ऑन होण्यासाठी लागलेला करंट असतो. तर अशा प्रकारे हे दोन थोडे सेम टू सेम कन्सेप्च्युअल येतात. पण लक्षात कसं ठेवायचं तर एक मिनिमम ऑन होण्यासाठी लागलेला करंट आहे आणि एक मिनिमम ऑफ होऊ नये म्हणून लागलेला करंट आहे. ओके, सो हे दोन वर्ड्सपासून तुम्ही तशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. सो होल्डिंग इज द मिनिमम करंट विच कॅन होल्ड द SCR इन ऑन स्टेट and latching current is the minimum current which required to SCR to put into the conduction mode, put into the conduction mode म्हणा किंवा put into the on state म्हणा. ओके, अशा प्रकारे. मग आता इथे आपल्याला इंडिकेट करायचे आहेत वेगवेगळे मोड्स. कसे कसे ते इंडिकेट करता येतील तर हा जो तुम्हाला इथे ही जी स्ट्रेट लाईन दिसते, दिस स्ट्रेट लाईन इज कॉल्ड ॲज फॉरवर्ड कंडक्शन. ओके,
इथे हा जो पोर्शन तुम्हाला इथे दिसतोय, दिस पोर्शन, तर याला आपण फॉरवर्ड ब्लॉकिंग रिजन असं म्हणूया. फॉरवर्ड ब्लॉकिंग रिजन किंवा फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड म्हटलं तरी चालेल. आणि हा जो रिजन तुम्हाला इथे दिसतोय, इट्स अ रिव्हर्स ब्लॉकिंग रिजन. ओके, सो रिव्हर्स ब्लॉकिंग रिजनला इथे VBRने इंडिकेट केलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. दिस इज द रिव्हर्स व्होल्टेज. ओके, सो हे 3 मोड आपल्याला इथे नेहमी एक्सप्लेन करावे लागतात. आणि इथे आपण हे जे दाखवलेले आहेत यांचासुद्धा रोल आहे ना, इट्स लिहूनच घेऊया. IG3, IG2, IG1. ओके, आणि इथे ते सुद्धा सांगूया की IG3 इज ग्रेटर दॅन IG2 अँड विच इज ग्रेटर दॅन IG1. सो हा एक गेट करंट आहे. गेट करंट जर अप्लाय केला तर अशा प्रकारे फॉरवर्ड कंडक्शनला जाण्यासाठी ह्या VBOची सुद्धा गरज पडणार नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. जर सपोज आपण इथून स्टार्ट केला आणि गेट करंट लगेच स्टार्ट केला तर गेट करंटने तो लगेच काय होणार की अशा प्रकारे डायरेक्टली इथून कंडक्शन व्हायला सुरुवात होणार. मग आता गेटमुळे तो कसा ऑन होतो ते सुद्धा आपण इथे चेकआउट करूया. बट इथे लक्षात घ्यायचं आहे, देअर आर 3 ऑपरेटिंग मोड्स ऑफ IV कॅरेक्टरिस्टिक्स. या IV कॅरेक्टरिस्टिक्स करून आपल्याला काय वाटतं तर की IV कॅरेक्टरिस्टिक्स डिवाइडेड इंटू 3 ऑपरेटिंग regions. The first region is the forward blocking region. Forward blocking region. Second one is the reverse blocking region. And last one, which is very important, that is the conduction. त्याला फॉरवर्ड कंडक्शन रिजन असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, सो या 3 रिजन्स IV कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपल्याला काढणे खूप खूप गरजेचे असतात. ओके, सो सेम थिंग्स. व्हॉट इज द रोल ऑफ गेट? मग हा गेट टर्मिनल जो आहे त्याचा रोल काय येतो? तर या गेट टर्मिनलने सुद्धा हा आपण यूज करू शकतो. व्हॉट इज द रोल ऑफ गेट? ओके, सो पुन्हा एकदा आपण इथे डायग्राम काढूया. PN जंक्शन डायोड, P टाइप, N टाइप, पुन्हा P आणि N टाइप. सो दिस इज द N लेयर, पुन्हा अगेन P लेयर, अगेन N लेयर. गेट टर्मिनल हा नेहमी कॅथोड साईडला काढायचा. कॅथोड साईडला असलेला जो P सेमी कंडक्टिंग मटेरियल्स आहेत त्यालाच तो कनेक्ट असलेला पाहिजे असतो नेहमी. एनोड. ओके, सो एनोड इज सप्लाइड विथ द पॉझिटिव्ह, कॅथोड इज सप्लाइड विथ द निगेटिव्ह. म्हणजे हा फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेटमध्ये आहे. ओके, फॉरवर्ड ब्लॉकिंग रिजनमध्ये आहे. ओके, आणि या केसमध्ये काय झालं होतं तर J1 जंक्शन फॉरवर्ड बायस आहे, नो प्रॉब्लेम. J3 इज फॉरवर्ड बायस, त्याच्यामुळे सुद्धा काहीच प्रॉब्लेम नव्हता. बट J2 इज रिव्हर्स बायस. मग J2 जो रिव्हर्स बायस आहे त्याला आपल्याला फॉरवर्ड कसं करता येईल? सो लक्षात घ्या, या रिजनला आपल्याला फॉरवर्ड बायस करायचं. अशा प्रकारे डिफ्लेक्शन लेअर इथे तयार झालेली आहे आणि या रिजनला आपल्याला काय करायचं आहे? ब्रेक करायचं आहे. याला ब्रेक करण्यासाठी ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज तर आपण वाढवून सुद्धा ब्रेक करू शकतो. बट ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज वाढवण्यापेक्षा आपण काय करू शकतो तर इथे गेट करंट इथून फ्लो करू शकतो. ओके, सो इथून जर आपण गेट करंट फ्लो केला तर काय होणार? करंट फ्लो करतोय म्हणजेच इथे इलेक्ट्रॉन्स ॲड होत आहेत. P टाईपमध्ये काय होतं आहे? मेजॉरिटी चार्ज कॅरी होल्स असतात, ते होल्ससुद्धा इथे ॲड होत आहेत. ओके, आणि हे होल्स ॲड झाल्यामुळे काय होतं आहे की हा जो डिफ्लेक्शन लेअर आहे हा डिफ्लेक्शन लेयर्स कन्वर्ट होतो आहे फॉर रिव्हर्स बायस म्हणून फॉरवर्ड बायसमध्ये. ओके, आणि अशा प्रकारे इथून चार्ज हे काय करत आहेत? जम्प करायला
सुरुवात करताय. आता जम्प हे कुठे करतायत तर ऑब्व्हियसली ॲनोड टू कॅथोड हा करंट फ्लो होतो आहे, त्याच्यामुळे होल्स हे रिव्हर्स ऑर्डरने जम्प करतात आणि करंट हा फॉरवर्ड ऑर्डरने जम्प करत असतो. हे एक लक्षात ठेवायचं असतं थोडं. ओके, सो अशा प्रकारे हा जो रिव्हर्स बायसचा जो डिप्लेशन लेअर इथे तयार करतो, तर आय जी करंट आपण फ्लो केला, हा जर ब्रेक झाला नाही तर आपण काय करतो की तिथे आय जी वनच्या ऐवजी काय करणार, आय जी टू करंट फ्लो करतो. आय जी टूने पण जर ब्रेकडाऊन नाही झालं तर आपण आय जी थ्री, म्हणजेच काय की करंटची मॅग्निट्यूड ही आपण काय करणार, इन्क्रीज करत जाणार. ओके, सो हे करंटची मॅग्निट्यूड आपण कधीपर्यंत इन्क्रीज करणार, जोपर्यंत हा जे टू जंक्शन्स कन्वर्ट होत नाही फॉरवर्ड बायसमध्ये. म्हणजेच काय की तो ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत गेट म्हणून करंट फ्लो करत राहणे. ओके, मग सो गेट टर्मिनल म्हणून आपण जर एक स्मॉल अमाऊंट ऑफ गेट करंट जरी फ्लो केला तरीसुद्धा काय होतं, आपल्याला प्रॅक्टिकली जर बघितलं तर हा इमिजिएटली काय होतं, रिव्हर्स बायस म्हणून फॉरवर्ड बायसमध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. हे आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि त्याच्यामुळेच ही जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपल्याला इथे इंडिकेट केलेलं आहे की इमिजिएटली आपल्याला हा एक रूट आहे की डायरेक्टली तो इथून काय होऊ शकतो, कंडक्शन मोडमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो. ओके, फॉरवर्ड कंडक्शन मोडमध्ये त्याला इझिली ट्रान्सफर होईल. या ब्लॉकिंग रिजनमध्ये जाण्याची गरज नाही. बट आपल्याला विदाऊट गेट करंट जर का आपल्याला इथे थायरिस्टरला ऑन करायचं असेल तर त्या केसमध्ये मग आपल्याला फॉरवर्ड व्होल्टेज अप्लाय करण्याशिवाय पर्याय राहत नाही. ओके, सो दिस इज द रोल ऑफ गेट. मग आपल्याला या आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बऱ्यापैकी विचारलं जातात, तर त्याचे एक हँड रिटन नोटसुद्धा मी तुम्हाला पुट डाऊन करून टाकेल, तर ते तिथूनसुद्धा तुम्ही ते नोट डाऊन करू शकता. तर आजच्या या टॉपिकवर तुम्हाला लॅचिंग करंट, होल्डिंग करंट, फॉरवर्ड ब्लॉकिंग रिजन, रिव्हर्स ब्लॉकिंग रिजन अँड फॉरवर्ड कंडक्शन रिजनवर क्वेश्चन्स विचारले जाणार. ओके, तर या कन्सेप्टमध्ये कोणाला काही डाऊट्स असेल तर विचारू शकता. ओके, सो काही थेरॉटिकल क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात, जसं की SCRचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत का. सो व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ SCR. So there are few advantages of SCR is that it's operate on high frequency voltage and current. It's operate at, असं म्हणू शकतो, it is operated at high frequency signal. तर हाय फ्रिक्वेन्सी सिग्नलला आपण याला युजली यूज करू शकतो. ओके, सेकंड ॲडव्हान्टेजेस आपण इथे सांगू शकतो की पॉवर डिसिपेशन्स अक्रॉस द SCR इज स्मॉल. आता पॉवर डिसिपेट होणे म्हणजेच काय, डिसिपेट होणे म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो की वाया जाणे. तर पॉवर वाया जाणे हे खूप कमी आहे SCRमध्ये. Power dissipations across the SCR is very small. This is the advantages, second advantages. Okay, third advantages मध्ये जर बघितलं, so it can be easily turn on. It can be easily turn on, म्हणजेच हा टर्न ऑन खूप इझिली होतो बट ऑफ होत नाही. ऑफ करण्यासाठी सुद्धा आपल्याला तिथे सर्किटरी यूज करायला लागतात. आणि त्यालाच आपण थोड्या थर्ड पॉईंटलाच आपण पुन्हा घुवून फिरून जर सांगायचं झालं, सो इट कॅन बी इझिली ट्रिगर. ट्रिगरिंग करणे म्हणजे स्विच ऑन करणेच होतं. म्हणजे 3 ॲडव्हान्टेजेसचे 4 कसे लिहायचे, तर हा त्यातला एक प्रकार दिसतोय. ओके, तसंच डिसॲडव्हान्टेजेस, काय डिसॲडव्हान्टेजेस आहेत का. सो ऑब्वियसली ओके, सो तिथे आपली काय मिस्टेक झालेली आहे, आपण फ्रिक्वेन्सी हा पॅरामीटर लिहिलेला आहे. इट इज ऑपरेटेड ॲट हाय फ्रिक्वेन्सी नाही, इट इज ऑपरेटेड ॲट हाय व्होल्टेज अँड करंट.
it is operated at high voltage and high current. ओके, आणि हा डिसॲडव्हान्टेज येतो आहे की हाय फ्रिक्वेन्सीवर तो ऑपरेट होऊ शकत नाही. सो फर्स्ट डिसॲडव्हान्टेज इज इट्स ऑपरेट ॲट लो फ्रिक्वेन्सी ओनली. इट्स ऑपरेट at low frequency only. Second disadvantage, it is an unidirectional device. It's an unidirectional device. ओके, युनिडायरेक्शनल डिवाइस आहे जो की एकाच डायरेक्शनने करंट फ्लो करू शकतो. ओके, बाय डायरेक्शनल करंट फ्लो होऊ शकत नाही. दॅट इज द डिसॲडव्हान्टेजेस. अँड टर्निंग ऑफ द SCR इज डिफिकल्ट. टर्निंग ऑफ द SCR इज डिफिकल्ट. ओके, अँड म्हणजेच डिफिकल्ट म्हटल्यापेक्षा काय म्हणतो की त्याला आपल्याला एक सेपरेट सर्किट लागतं. तर आपण ते पण इथे इंडिकेट करूया. SCR टर्निंग ऑफ डिफिकल्ट आहे म्हणजे सेपरेट सर्किट इज रिक्वायर्ड. आणि सेपरेट सर्किट जर तुम्हाला ऑफ करण्यासाठी लागतं म्हणजे पैसा जास्त लागेल, कॉस्ट जास्त लागेल, सर्किट पण कॉम्प्लिकेट होईल. ओके, सेपरेट सर्किटरी म्हणूया. सेपरेट सर्किट इज रिक्वायर्ड. सेपरेट सर्किट इज रिक्वायर्ड. आणि त्या सर्किटला आपण म्हणतो कम्युटेशन सर्किट. ओके, हे वर्ड्स आता एक एक तुम्हाला माहीत पडतील. ओके, सो कम्युटेशन सर्किट त्याला आपण म्हणतो, जे सर्किट SCRला ऑफ करण्यासाठी युटिलाइज केलं जातं. सो दीज आर द ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेजेस. जो एक बेसिक क्वेश्चन्स ओरल प्रॅक्टिकलला सुद्धा विचारला जातो. काही ॲप्लिकेशन्स इट इज यूज फॉर पॉवर कंट्रोलिंग. जसं की आपण फर्स्ट बघितलं, इट इज यूज फॉर द पॉवर कंट्रोलिंग. पॉवर कंट्रोल करायचं आहे, पॉवर क्वालिटी कंट्रोल करायचं आहे, म्हणून इलेक्ट्रिकलमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे SCRला. ओके, त्यानंतर मशीनमध्ये सुद्धा आपण स्पीड कंट्रोलिंगसाठी याला यूज केलेलं असतं. ओके, किंवा बऱ्याचशा आजकालच्या इंडस्ट्रीमध्ये स्पीड कंट्रोलिंगसाठी सुद्धा SCRचाच यूज केला जातो. स्पीड कंट्रोलिंग ऑफ मशीन्स म्हणूया, इलेक्ट्रिक मशीन्स म्हणायला पाहिजे ॲक्च्युली. ओके, ड्राईव्स ज्याला म्हणजे इलेक्ट्रिक मशीन्स आहे, ड्राईव्स, इंडस्ट्रीज ड्राईव्स. ओके, इट इज यूज इन द कन्वर्टर. इट इज यूज इन कन्वर्टर. कन्वर्टर्स म्हणजेच काय, AC टू DC रेक्टिफायरसुद्धा कन्वर्टर आहे. DC टू AC इन्व्हर्टरसुद्धा कन्वर्टर आहे. DC टू DC चॉपरसुद्धा कन्वर्टर आहे. तर या प्रत्येक ठिकाणी हा SCRचा यूज तिथे होतो. आणि लाईट डिमर म्हणून सुद्धा एक ॲप्लिकेशन्स याचा आहे. ओके, लाईट डिमर, बॅटरी चार्जर. ओके, आता बॅटरी चार्जिंग आलं म्हणजेच काय, इलेक्ट्रिक व्हेकल्स. बट हाय व्होल्टेज आणि हाय करंटसाठी जर यूज करायचं म्हटलं तर थोडं कॉम्प्लिकेशन्स येतात. आणि ॲज अ स्विच म्हणून सुद्धा आपण त्याला यूज करू शकतो. ओके, सो एक्सेट्रा एक्सेट्रा अजून भरपूर तुम्ही याचे ॲप्लिकेशन्स नोट डाऊन करू शकता. तर अशा प्रकारे हे डिव्हाइस आहे, हा जो डिव्हाइस आहे ज्याला आपण SCR म्हणतो आहे, तो डिव्हाइस आपण इथे युटिलाइज करू शकतो. मग इथे आता एक लास्ट 10 ते 15 मिनटाचा एक कन्सेप्ट आपण इथे स्टडी करणार आहोत की SCR ऑन तर होतो आहे, बट व्हॉट आर द डिफरंट अनदर मेथड्स टू टर्न ऑन द SCR. मग आपण याला या टायटलला नाव देऊया, टर्न ऑन मेथड्स. कोणाच्या, SCR, टर्न ऑन मेथड्स ऑफ द SCR. ओके, सो बेसिकली
देअर आर 5 मेथड्स आहेत. 5 मेथड्समधली सगळ्यात पहिली मेथड जी आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघतानाच केलेली आहे, दॅट इज द फॉरवर्ड व्होल्टेज. फॉरवर्ड व्होल्टेज हा अप्लाय करत राहायचा, म्हणजेच वाढवत जायचं. ओके, जोपर्यंत एस सी आर ऑन होत नाही तोपर्यंत फॉरवर्ड व्होल्टेज हा तिथे वाढवत राहायचा. तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग, आणि तो ऑन होतो. तसंच सेकंड मेथडसुद्धा आपण इथे ऑलरेडी आत्ताच बघितलेली आहे, दॅट इज द गेट ट्रिगरिंग. सो गेट करंट हा इथे वाढवत राहायचा, इन्क्रीज करत जायचा, इन्क्रीज करत राहायचा. दॅट इज नथिंग बट द गेट ट्रिगरिंग. जोपर्यंत तुमचा J2 जो रिव्हर्स बायस आहे तो जोपर्यंत फॉरवर्ड बायसमध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत गेट करंट हा वाढवत राहायचा. ओके, त्यानंतर येणार आहे थर्मल ट्रिगरिंग. ओके, थर्मल म्हणजेच टेम्परेचर्स आपण इथे इन्क्रीज करतो हीट एनर्जी ॲड करून. ओके, सेम थिंग्स थर्मल झाल्यानंतर रॅडिएशन ही एक ट्रिगरिंग मेथड आहे. रॅडिएशनचा इथे आपण यूज करतो अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड रॅडिएशन्स, आणि गेट टर्मिनल्सवर आपण तो अप्लाय करतो. ओके, तो J2 जंक्शन जो रिव्हर्स बायस असतो त्या J2 जंक्शनवर आपण तो अप्लाय करतो. थर्मल अँड रेडिएशन हे दोन्ही जवळपास नियर अबाउट थोडे सेम कन्सेप्ट येतं. आणि त्यानंतर येतात dV/dt. सडनली व्होल्टेजला चेंज करा, ट्रान्झियंट dV/dt. सो dV/dt ट्रिगरिंग हा सुद्धा एक कन्सेप्ट इथे खूप महत्त्वाचा आहे. ओके, कपॅसिटन्स इफेक्ट ज्याला आपण म्हणतो. ओके, सो फॉरवर्ड ट्रिगरिंग आपण बघितलेलं आहे. गेट ट्रिगरिंगचं गेट करंट वाढत राहायचं. थर्मल ट्रिगरिंग हा कन्सेप्ट काय? सो थर्मल ट्रिगरिंगमध्ये ओके, सो हा जो थर्ड एक ते तुम्हाला दिसतं थर्मल. ओके, सो व्हॉट डू मीन बाय थर्मल? हा जर वर्ड्स मी तुम्हाला विचारला तर स्वतःला प्रश्न विचारला, व्हॉट डू मीन बाय थर्मल? सो थर्मल इज नथिंग बट इट्स हीट एनर्जी. हीट एनर्जी, आणि हीट एनर्जीमुळे काय होतं तर हीट एनर्जीमुळे टेम्परेचर राईज होतं. हीट एनर्जीमुळे काय होतं, सो टेम्परेचर इज बिकम्स टू बी अ राईज. मग टेम्परेचर राईज झालं तर काय होतं? सो टेम्परेचर राईज झालं तर कायनेटिक एनर्जी ऑफ चार्ज, कायनेटिक एनर्जी ऑफ चार्ज, जे की आपले जे चार्जेस आहेत जसे की होल्स आहे आणि इलेक्ट्रॉन्स आहे ते सुद्धा काय होतं, राईज होतं, इन्क्रीज होतं. त्याचं एक सिम्पलचं एक्झाम्पल्स तुम्हाला इथे देऊ इच्छितो की जर आपण एखाद्या पॉटमध्ये जर पाणी घेतलेलं आहे जे की कोल्ड वॉटर आहे, नॉर्मल वॉटर आहे, नॉर्मल रूम टेम्परेचरला आहे. ओके, आणि रूम टेम्परेचरला जर तुम्ही त्या वॉटरला बघितलं तर कोणत्याही प्रकारचं तिथे आपल्याला मोशन्स बघायला मिळत नाही. बट आता त्याच पाण्याला तुम्ही 100 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत काय करायचं आहे, हीट एनर्जी ॲड करायची आहे. ओके, मग काय होणार तर इथे हे पाणी 100 डिग्रीला झाल्यानंतर अशा प्रकारे जम्प करायला लागेल, अशा प्रकारे इथे उकडायला लागेल, ज्याला आपण मराठी भाषेत मध्ये म्हणतो की पाणी उकडलेलं आहे. ओके, सो पाणी उकडलेलं आहे हे आपल्याला डायरेक्ट डोळ्याने सुद्धा दिसतं. तर हे जम्प का बरं करतो, हे मोशन्स कुठून आला, हा फोर्स कुठून आला? तर हा फोर्स म्हणजेच काय की प्रत्येक जो वॉटरचा मॉलिक्युल्स आहेत, प्रत्येक वॉटरचा जो चार्ज आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, त्याला कॅनेटिक एनर्जी मिळालेली आहे. अँड कॅनेटिक एनर्जी कशावर डिपेंड असतं तर कॅनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 मास इंटू वेलोसिटीचा स्क्वेअर, mv². म्हणजे मास तर कॉन्स्टंट असतं, मास थंड्या पाण्याचं पण तेवढंच होतं, गरम पाण्याचं पण मास तेवढंच आहे. बट इथे चेंजेस काय झाला तर इथे व्हेलॉसिटीचा चेंज झाला, आणि व्हेलॉसिटी असाइन होतं, कॅनेटिक एनर्जी इज डायरेक्टली डिपेंड्स अपॉन, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी. ओके, सो एक लक्षात घ्यायचं आहे की कॅनेटिक एनर्जी इज डायरेक्टली डिपेंड अपॉन वेलोसिटी स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय की चार्जेसची वेलोसिटी वाढतं, कोणामुळे? टेम्परेचर वाढल्यामुळे. टेम्परेचर कशामुळे वाढलं? हीट एनर्जीमुळे. आणि त्याच ट्रिगरिंग मेथडला आपण म्हणतोय थर्मल ट्रिगरिंग. मग आता याचा यूज येथे कसा केलेला आहे, SCR मध्ये त्याचा यूज कसा केलेला आहे तर इथे पुन्हा आपल्याला इथे डायग्राम काढावी लागणार आहे. सो ही डायग्राम आता आपल्याला कॉपीज करून ठेवायला पाहिजे होती. ओके, सो P टाईप, N टाईप, P टाईप, N टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल्स, ॲनोड, कॅथोड. ओके, इथे पुन्हा हा गेट टर्मिनल्स. कोणत्या प्रकारचा गेट न लावता हा J2 जंक्शन जो रिव्हर्स बायस आहे, या रिव्हर्स बायस जंक्शनवर जर आपण
हीट एनर्जी ॲड केली, हीट एनर्जी आपण ॲड केली. सो हीट एनर्जी ॲड केल्यामुळे या J2 जंक्शन्सवर असलेले इलेक्ट्रॉन्सची व्हेलॉसिटी वाढणार. कशी वाढणार व्हेलॉसिटी, तर ते आपण आताच बघितलं. हीट एनर्जीमुळे काय होतं, तर हीट एनर्जीमुळे टेम्परेचर राईज होतं. टेम्परेचर राईज झाल्यामुळे काय होतं, तर टेम्परेचर राईज झाल्यामुळे कॅनेटिक एनर्जी ऑफ चार्ज राईज होतं. ओके, आणि कॅनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलोसिटी. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जेव्हा हीट एनर्जी आपण तिथे ॲड करतोय तर स्क्वेअर फॉर्म ऑफ वेलोसिटी हे चार्जची तिथे काय होते, ॲड होते. चार्ज हा डबल वेलोसिटीने काय करतो, जम्प करायला सुरुवात होतो. मग अशा प्रकारे इथे हे जे चार्ज आहेत हे जम्प करायला सुरुवात होतात आणि हा जो बॅरियर होता हा बॅरियर ब्रेकडाऊन होतो आणि आपला SCR हा ऑन होतो. ओके, सो यालाच आपण टर्निंग ऑन मेथड म्हटलेलं आहे. तसंच सेम थिंग्स सेकंड जी रॅडिएशन जी कन्सेप्ट आहे, रॅडिएशनसुद्धा कन्सेप्ट सेमच आहे. रॅडिएशन कन्सेप्टमध्ये फक्त काय केलेलं असं आहे, सो रॅडिएशन कन्सेप्टमध्ये आपण हीट एनर्जी तिथे यूज केली आहे इन द फॉर्म ऑफ रॅडिएशन्स. ओके, रॅडिएशन म्हणजेच किरणं आपण ज्याला म्हणू शकतो. जसे की बघा आपल्या पृथ्वीवर सूर्यकिरणं येतात. ओके, सो सूर्याच्या किरणासोबत एक एनर्जीसुद्धा आपल्या पृथ्वीवर या सन रेजपासून आपल्याला मिळतं. ओके, त्यात सो हा जो J2 जंक्शन जो की रिव्हर्स बायस होता, या रिव्हर्स बायसमध्ये आपण काय केलेलं आता, तर अशा प्रकारे लाईट रेज आपण इथे काय केलेलं आहे, इथे अप्लाय केलेलं आहे. ओके, सो रॅडिएशन्स इथे आपण अप्लाय केल्यामुळे इनडायरेक्टली थर्मल ट्रिगरिंगच तिथे होते आहे. पण रॅडिएशन्स कोणते रॅडिएशन्स, तर इथे अल्ट्रा व्हायोलेट रॅडिएशन्स, त्यानंतर इन्फ्रारेड रॅडिएशन्स, अशा वेगवेगळ्या प्रकारचे रेज आपण इथे टाकल्यामुळे या रॅडिएशनमुळे हीट एनर्जी इंक्रीज होतं. हीट एनर्जीमुळे थर्मल ज्याला आपण म्हणू शकतो टेम्परेचर राईज होणार. टेम्परेचर राईज झाल्यामुळे व्हेलॉसिटी ऑफ चार्जेस राईज होणार आणि इथे जम्पिंग ॲक्शन सुरू होणार आणि हा J2 जो रिव्हर्स बायस होता तो काय होणार, फॉरवर्ड बायस होणार, म्हणजेच इथे ऑन होणार. ओके, सो अशा प्रकारे इथे SCR रॅडिएशनसुद्धा ऑन होऊ शकतो. मग त्यानंतर राहिलेला जो आहे मेन dV/dt. सो dV/dt मध्ये बघा कपॅसिटन्स इफेक्ट तयार होतो. सो dV/dt मध्ये लक्षात ठेवायचं आहे की dV/dt ट्रिगरिंग इज टोटली डिपेंड्स अपॉन द कपॅसिटर. आता कपॅसिटरचा एक थोडासा एक फॉर्म्युला लिहितो. कपॅसिटन्सबद्दल आपल्याला हे माहीत आहे, Q इज इक्वल टू CV हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. ओके, दिस इज द व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटन्स. हा Q म्हणजे कोण होता, तर Q हा चार्ज असतं हे आपल्याला बघायला मिळतं. C हा कपॅसिटन्स आहे जो की कॉन्स्टंट असतो. ओके, अँड व्हॉट डू मीन बाय V, सो V इज नथिंग बट इट्स अ व्होल्टेज. मग मला सांगा हा C जर सपोज एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, C जर कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे तर व्होल्टेज जर आपण इंक्रीज केला, सडनली इंक्रीज केला तर कोण वाढणार, चार्जेस वाढणार. ओके, सो हा सिम्पल कन्सेप्ट आहे. त्यासोबतच अजून जर दुसऱ्या फॉर्ममध्ये सांगायचं झालं तर एनर्जी कशी राईज होतं, सो एनर्जी इन द कपॅसिटर हे किती असतं, 1/2 CV². हा फॉर्म्युला आता आपल्याला माहीत असायला पाहिजे, जे की सेकंड इयरमध्ये झालेले असतात. सो एनर्जी इन द कपॅसिटर इज द 1/2. सो 1/2 मध्ये ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, C सुद्धा कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. मग राहिलं कोण, तर राहिलेलं आहे V². म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एनर्जी इन द कपॅसिटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलोसिटी स्क्वेअर. तर वेलोसिटी जर व्होल्टेज जर इथे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज अक्रॉस द कपॅसिटर. सो व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर जर आपण इंक्रीज केलं, सडनली इंक्रीज केलं, तर एनर्जी वाढणार. आणि एनर्जी कोणती, तर कॅनेटिक एनर्जी. तर कॅनेटिक एनर्जी हे व्हेलॉसिटीवर डिपेंड असतं आणि व्हेलॉसिटी कोणाची व्हेलॉसिटी वाढणार, तर चार्जची व्हेलॉसिटी वाढणार. अशा प्रकारे dV/dt जर आपण, म्हणजेच dV/dtचा मिनिंगच काय होतं, इट्स अ रेट ऑफ चेंज ऑफ व्होल्टेज. इट्स अ रेट ऑफ चेंज ऑफ व्होल्टेज म्हणजे खूप शॉर्ट टाईमसाठी खूप हाय अमाऊंट ऑफ व्होल्टेज आपण तिथे टाकायचं. म्हणजेच काय होणार, व्होल्टेज वाढला की चार्ज वाढणार आणि मोबिलिटी वाढणार. किंवा कपॅसिटन्स. आता मी कपॅसिटन्स हा वर्ड्स इथे का बरं बोलतो आहे, कारण की एक डायग्राम इथे काढतो म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की कपॅसिटन्स कसं तयार होतं.
this is the p type, this is the n type, this is the p type, this is the n type. Okay, this is the gate terminals, and this is the anode, and this is the cathode. मग आता इथे आपण जशी डायग्राम्स काढलेली होती आणि रिव्हर्स बायस जो होता, रिव्हर्स बायस कोण होता, तर हा रिव्हर्स बायस होता. जंक्शन J2 इज बिकम्स टू बी अ रिव्हर्स बायस. हा रिव्हर्स बायस असल्यामुळे काय होतं आहे की याच्या एका साईडला अशा प्रकारे इथे हे एन म्हणजेच इथे सगळे इलेक्ट्रॉन्स मेजॉरिटीमध्ये, सगळे इलेक्ट्रॉन्स हे अशा प्रकारे इथे आलेले. ओके, आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही चेकआउट केलं तर पी मध्ये सगळे होल्स इथे असणार आहे, एक लक्षात घ्या. ओके, म्हणजेच काय की हा एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर म्हणून ॲक्ट होते. म्हणजे एक प्लेट वरची जी आहे ती सगळी इलेक्ट्रॉन्सनी भरलेली आहे आणि दुसऱ्या साईडला दुसरी प्लेट आहे जी की एक पॉझिटिव्ह होल्सने भरलेली आहे. ओके, आणि त्याच्यामुळे हा एक इथे जो कनेक्ट केलेला आहे हा कॅथोड टर्मिनल म्हणजेच एक टर्मिनल ऑफ कॅपॅसिटर म्हणू शकतो आपण, आणि ॲनोड म्हणजेच एक अनदर टर्मिनल ऑफ कॅपॅसिटर म्हणू शकतो. सो दिस इज नथिंग बट द कॅपॅसिटन्स इफेक्ट इथे तयार होतो, म्हणजेच कॅपॅसिटन्स इथे तयार होतो. आणि कॅपॅसिटरमध्ये स्टोर्ड एनर्जी इन द कॅपॅसिटर is 1/2 CV square, means capacitor energy store is directly proportional to the velocity. If we change the velocity, so energy is going to be a change. If we raise the velocity, so energy is change, and hence the capacitance is increase, and hence the jumping or combinations of charges is easily done with the help of this dV by dt method. ओके, सो इथे गेटचा कोणत्याही प्रकारचा रोल येणार नाही. जस्ट यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन फॉरवर्ड ब्लॉकिंग, ॲनोड इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. सो दिस इज द ओनली कन्सेप्ट ऑफ द टर्निंग ऑन ऑफ थायरिस्टर. त्यानंतर गेट ट्रिगरिंग जे आहे ते गेट ट्रिगरिंग आता मी तुम्हाला जे एक्सप्लेन केली होती, तर गेट ट्रिगरिंगमध्ये आपण करंट ॲड करत गेलो तर तो ऑन होतो. बट गेट ट्रिगरिंगमध्ये अजून आपल्याला डिटेल्समध्ये स्टडी करायचं आहे. सो गेट ट्रिगरिंग, जस्ट 1 मिनिट म्हणजेच आपण इथे फक्त चेकआउट करणार आहोत की गेट ट्रिगरिंगमध्ये आपण जसं AC अप्लाय केलेलं आहे तसं आपण DC सप्लाय जर अप्लाय केला तर त्याला आपण DC गेट ट्रिगरिंग ने इंडिकेट करणार. ओके, सेम थिंग्स जर का आपण AC सप्लाय जर अप्लाय केला तर त्याला आपण काय म्हणणार, वी कॉल इट ॲज द AC गेट ट्रिगरिंग. ओके, आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक पल्स हा सुद्धा एक सप्लाय असतो पल्स फॉर्ममध्ये. सो आपण त्याला पल्सने सुद्धा ऑन करू शकतो, म्हणून त्याला आपण म्हणतो पल्स गेट ट्रिगरिंग. ओके, सो गेट ट्रिगरिंग हॅविंग फर्दर क्लासिफाईड ॲज द DC गेट ट्रिगरिंग, जिथे आपण DC सप्लाय अप्लाय करून ऑन करणार, AC गेट ट्रिगरिंग अँड पल्स गेट ट्रिगरिंग. ओके, सो हे सुद्धा आपल्याला डिटेल्समध्ये स्टडी करायचे आहेत. बट आजचं लेक्चर आपण थोडं इथे थांबूया. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या गेट ट्रिगरिंगला डिटेल्समध्ये स्टडी करूया. आणि जे व्हेरियस ट्रिगरिंग सर्किट्स आहेत, रेजिस्टिव्ह ट्रिगरिंग सर्किट असणार आहे, RC ट्रिगरिंग सर्किट आहे, तर त्यांचं आपण थोडं एक डिटेलमध्ये चेकआउट करणार कशा प्रकारे तो ऑन करतो SCRला. तर आजच्या लेक्चरमध्ये काही क्युरीज असेल तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज आजचं लेक्चर आपण इथे थांबूया.